नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जे धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे प्रवेशाने भरण्यासाठीची जाहिरात आलेली आहे. तुम्ही या जाहिरातीबद्दल तुम्हाला माहिती असणार. आपण एक ओव्हरलुक करतो आहे, ज्यामध्ये आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. कोणकोणती पदे आहेत ते तर तुम्ही पाहिलं असणार, तरी पण मी एक तुम्हाला सांगतो की जे गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक आहेत त्याचे 3 पदे आहेत. गट ब अराजपत्रित लघुलेखन उच्च श्रेणीमध्ये 2 पदे आहेत आणि गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणीमध्ये बघायला गेलो तर एक 22 पदे आहेत. गट क जे पदं आहेत त्याच्यामध्ये निरीक्षक आहे 121 पदं आणि वरिष्ठ लिपिक आहे 31 पदं. जास्त जो क्राऊड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी असणार आहे. कारण की या दोन्ही पदांसाठी तुम्ही जर अर्हता बघायला गेला तर ग्रॅज्युएशन पाहिजे फक्त, आणि वरिष्ठ लिपिक जर या पदासाठी आपण बघायला गेलं तर ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे जर इंग्लिश 40 किंवा मराठी 30 टायपिंग असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर ऑनलाईन अर्ज कधी विहित कालावधी काय तो तर तुम्ही इथे बघू शकता. 1 मिनटं मी पॉज करतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आपण फक्त आज सिलेबस बघणार आहोत, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे. ठीक आहे. जर ज्या पोस्टसाठी खूप जास्त विद्यार्थी असणार आहे, जसं लघुलेखन उच्च श्रेणी किंवा लघुलेखन कनिष्ठ श्रेणी, हे तर ठीक आहे काही विद्यार्थी असणार. पण जसं निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरिताच्या परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे. म्हणजे या 4 पदांसाठी एकच अभ्यासक्रम असणार आहे. तर विषय आणि घटक व उपघटक यांचं सविस्तर आपण इथे चर्चा करणार आहोत. ठीक आहे. मराठीसाठी बघायला गेलो तर आपण एक सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, ज्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात विद्यार्थी मित्रांनो. व्याकरण म्हणजे पूर्ण मराठी व्याकरण येतं. नंतर आहे म्हणी व वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये बघायला गेलो तर सेम आहे मराठीसारखं, जसं कॉमन वोकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ पॅसेज. ठीक आहे. नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असं दिलेलं आहे की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतील. म्हणजे आपलं नॉर्मल आपण सरळ सेवेचा जो अभ्यास करतो ते बुद्धिमापन चाचणीमध्ये असणार आहे. नंतर आहे सामान्य ज्ञान, ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल इतिहास, भूगोल, विज्ञान असे जे पॉलिटी झालं, नागरिकशास्त्र असे विषय असतात. तर इतिहासमध्ये आपण बघूया कोणकोणते टॉपिक्स आहेत. तर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाजसुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. तर हा इतिहासासाठीचा सिलेबस आहे. नंतर आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. नंतर आहे राज्यशास्त्र. भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी. घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध. नंतर आहे मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य, विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी. नंतर आहे सामान्य विज्ञान, ज्यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र झुलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी, आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन. नंतर आहे सगळ्यांचा आवडता चालू घडामोडी, जी आपली सिरीज पण चालू आहे, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. नंतर आहे रिझनिंगसाठीचा ॲनालॉजीस, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, स्पेच्युअल व्हिज्युअलायझेशन, स्पेशियल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशन कन्सेप्ट, अरिथमॅटिकल रिझनिंग अँड फ्युगर क्लासिफिकेशन, अरिथमॅटिक नंबर सिरीज, नॉन वर्बल सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग. तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे. तर हा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि अशा प्रकारे तुमचा अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.
आणि काही तुमची प्रतिक्रिया असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता. ठीक आहे, आपण असेच माहिती ठीक आहे चालेल. थँक्यू.